नक्कीच हा सामना जर मास्टर सँडविच ब्लास्टरने जर जिंकला तर नक्कीच आपण पाहतोय मॅचला इथे मात्र सुरुवात दोन्ही बॅट्समन एवन जोडी सलामी जोडी एका बाजूला प्रणय स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक एंडला अमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय दिनेशला आपण पाहतोय दिनेश यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती यस मॅचला इथे मात्र सुरुवात होते सेमीफायनलची दुसरी मॅच देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी विकेट लेट्स प्ले पहिलाच बॉल अतिरिक्त धावेने सुरुवात इथे मात्र झाली आहे टीमची धाव फलक जाऊन पोहोचलाय दोन्ही आकड्यावरती 2 ऑन बोर्ड यावेळेस आपण पाहतो इथे मात्र नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे मात्र देण्यात येतो अंशुल यांच्या शुभ हास्य आपण पाहतोय थम्सअप आणि मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी आपण पाहतोय आणि मयूर जाधव आपल्याला देखील विनंती असेल दीपा मॅम आपण या आपल्या शुभ हास्य मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला द्यायचं मयूरला मयूर जाधव आपण या लगेच मागच्या मॅचचा हिरो चांगला खेळ त्याचा आजच्या दिवसामध्ये राहिला नक्कीच थम्सअप आपण पाहतोय आणि मॅन ऑफ द मॅच साठी या ट्रॉफी आपण पाहतोय ती मात्र नक्कीच त्याला देण्यात येतं एक मोलाचं वाटतं खऱ्या अर्थाने टीम साठी मात्र मयूर दिला वेल प्लेड मयूर नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट फायनल साठी वेस गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतो एक चांगली मॅच सेमीफायनल दुसरी आपल्याला पाहायला मिळते 2 बॉलचा खेळ झालाय 10 धावा धाव फलकावरती अमर आणि प्रणय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ऑफसाईडच्या दिशेने यावेळेस फटका सजवला इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता झाली 3 बॉलचा खेळ झालाय धाव फलक जाऊन पोहोचले 10 डेड बॉल असेल 2 बॉल 10 ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला इथे आपण पाहतोय ही एक धाव कंप्लीट मागच्या मॅच मध्ये जर विचार केला तर आपण पाहतोय संघ मात्र तिथे क्वालिफाय झाला फायनल साठी टीजो टायगर्स त्यामध्ये जर विचार केला तर चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात इन ऍक्शन मध्ये आज मात्र पाहायला मिळाले दोन धावा इथे ऍड होतील यावेळेस आपण पाहतोय काय प्रहार आहे आजच्या दिवसामध्ये विचार केला हा खेळाडू इनफॉर्म नव्हता परंतु या महत्वाच्या क्षणी ज्या वेळेला टीमला गरज होती त्यावेळी हा इनफॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचा बॉल आहे 1 टू गो एक बॉल आहे 5 बॉलचा खेळ झालाय 18 धावा धाव फलकावरती आहेत 18 ऑन बोर्ड फुलटॉस बॉल परत एकदा पुल केला ऑफसाईडच्या दिशेने फटका चांगला सजवलाय डायरेक्ट हिट करायचं होतं एक धाव कंप्लीट एक धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती 19 रन्स ऑन स्कोर कार्ड एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला 19 धावा धाव फलकावरती आहेत 19 रन्स ऑन स्कोर कार्ड 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात डावखुरी आताचा फलंदाज प्रणय आणि अमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण पाहतोय नो बॉलचा कॉल आलाय आणि एक धाव कंप्लीट नो +1 टोटल 2 धावा ऍड होतील संतोषला आपण पाहतोय संतोष बॉलिंग ट्रॅक वरती आला टीमचा ओनर आहे स्वतः आणि कॅप्टन देखील आहे संतोष मांडाला आपण पाहतोय बस बॉलिंग ट्रॅक वरती आला राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेस पाहतोय अमर पाटील यावेळेस प्रहार जोरदार है यावेळेस मात्र हा हीरा चमकलाय न कद बड़ा न पद बड़ा जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा और हीरे की चमक रखनी है तो अंधेरों में चमको धूप में तो काच का तुकडा भी चमकता है यावेळेस मात्र हीरा चमकत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा बॉल यावेळेस तेज सरार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय
गुड रनिंग बिटवीन द विकेट. ही एक धाव कंप्लीट झाली आहे. धावांचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 28 या आकड्यावरती. दुसरं षटक यावेळेस प्रगती पथावरती आहे. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती आहे. 2 बॉलचा खेळ झाला आणि 28 धावा धावफलकावरती. एक जमेची बाजू आपण पाहतोय. तब्बल 28 धावा धावफलकावरती. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. ओहो, काय ते सरा लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे जोखून दिला. 22च्या स्वरूपात ही एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 29 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला पूल केला. एक धाव इथे मात्र 1 वंडा झाली. दुसऱ्या धाव्याचा कॉल पाहावं लागेल इथे मात्र. यस सिटीज 55 आकाशाच्या दिशेने. अमरला मात्र परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला लागत असताना फलंदाज इथे मात्र अमर. बॅक टू डग आउट. फलंदाज बाद. यावेळेस आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला. इथे मात्र पाहावं लागेल नॉट आउट. यस नक्कीच नॉट आउट असेल. एक धाव इथे मात्र एकवडण्यात आली. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. तब्बल 31 धावा धावफलकावरती आहे. 31 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळेस मैदानामध्ये घडेल काय पाहावं लागेल. खोलवर टप्पाचा बॉल. यावेळेस धाव्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र धाडस नव्हता. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आहे. 15 धावा 31 धावा धावफलकावरती आहे. रन रेटचा विचार केला 15.50 सरासरीने या धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही उर्वरित 1 षटकाचा खेळ बाकी आहे. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा कॉल आणि इथे मात्र आपण पाहतोय या 2 धावा कंप्लीट. बघता बघता या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 33 ऑन बोर्ड. हवेमध्ये प्रहार केला. इथे आपण पाहतो ही 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा कॉल. 2 धावा देखील कंप्लीट. शुभमला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. आजच्या दिवसामध्ये नक्कीच यांनी छाप सोडली या स्पर्धेमध्ये. शुभम जे आपण पाहतोय जे ट्रॅव्हल्स जे आपण पाहतोय ऍडव्हर्टाईज त्याच्या माध्यमातून पाकफुटला पंच केला. ऑन साइडला पुल केला. इथे मात्र ही 1 धाव पाहायला मिळते. एका धाब्यावरती समाधान मानावं लागतं. कल्पेश भोसले देखील आमच्या समोर आता जॉईन झालेत मुख्य व्यासपीठावरती संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि क्रिकेटवरचं प्रेम आहे सातत्याने. बदलापूर वांगणी संलग्न असोसिएशनचे सदस्य देखील आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेटचे. आणि क्रिकेटवरचं अतूट नातं आहे त्यांचं देखील. कारण की शिरगाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाते. नक्कीच जर विचार केला शिरगाव संघाचा तर बऱ्याच टीम त्या संघातून मात्र बिलॉंग करतात. यस 4 ते 5 टीम नक्की त्या शिरगाव संघातून बिलॉंग होतात. शेवटचा बॉल आहे 1 टू गो. आणि शिरगाव परिसराचा जर विचार केला तर 10 ते 12 टीम असतात. यस संपूर्ण परिसराचा जर विचार केला चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यस क्रिकेटचा वेळ खूप आहे की सातत्याने जर विचार केला तर शिरगाव हे मात्र पहिलं नाव घेतलं जातं क्रिकेट म्हटलं तर. क्रिकेटची पंढरी सातत्याने ओळखली जाते. आणि इथे मात्र त्याच क्रिकेटच्या पंढरीतील हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. शिरगाव गावाला देखील बिलॉंग करतात. एका बाजूला मिलिंद असेल तदनंतर भावेश असेल अविनाश असेल. असं 2 धावा इथे मात्र एकवडल्या जातील. आणि या तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न करत असताना विकेट संपादित झाली आहे. धावांचा विचार केला तर 40 धावा धावफलकावरती. 41 धावांची आवश्यकता आहे मॅचमध्ये. खोड जिंकेला सामना. येणारे 18 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. चल येस स्पीडअप करा विनंती असेल. वेळ घेऊ नका. बघा वेळेचं बाण ठेवा. अजून वेळ आपला होऊन गेलाय याची देखील दक्षता घ्या. थोडंसं स्पीडअप करायचं आहे.
यावेळी पहिल्याच बॉलवरती फटका आणि या फटक्याचा चटका लागत असताना मास्टर सँडविच ब्लास्टर या संघाला आलेला हा पहिलाच चौकार. यावेळी काय फटका आज जेव्हा आपल्याला पाहायला मिळतो या चौकाराच्या माध्यमातून संजीवनी देण्याचं काम केलं. या स्कोर काढला धावांचा जो विचार केला तर धावफलक आपण जाऊन पोहोचलोय 4 या आकड्यावरती. टीट फॉर टॅट जशा तसे उत्तर इथे मात्र दिलाय. डान्सिंग फटका खेळायचा होता. आपण पाहतोय पंच निर्णय देतील. यस पंचाचे दोन्ही हात समांतर धावा मिळाले ते अवांतर आणि अवांतर धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 6 या आकड्यावरती. एक बॉलचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती आहे. 6 ऑन बोर्ड. यावेळेस परत एकदा फटका चांगला आहे. लावड पिलं करायची होती. डायरेक्ट हिट करायचा होता परंतु इथे मात्र सुखरूपरित्या दाखल झालाय. पुढचा बॉल यावेळेस बॅटची लिडिंग एज. इथे मात्र चुकी घडली आहे. अक्षयला मात्र आपण पाहतोय चुकी केली मैदानाच्या आतमध्ये. ही चुकी कितपत माग ठरेल पाहावं लागेल. ही कॅच ड्रॉप झाली आहे का मॅच ड्रॉप झाली आहे पाहावं लागेल. कारण की चुकीला माफी नाही आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये. तेच इथे मात्र चुकी करत असताना अक्षयला आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस परत एकदा फटका चांगला आहे. परत एकदा चुकी मैदानामध्ये घडली आहे पाहावं लागेल. इथे मात्र एकच धावा. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचले 10 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. चांगली चुरशीची लढत आहे. अतितटीचा सामना आमने सामने फाईट करताना पाहायला मिळतोय. सेमी फायनल कशी व्हावी तर अशी व्हावी याचं जलवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. पंच निर्णय द्या आमच्यापर्यंत पोहोचवा. पंच तुमचा निर्णय अंतिम निर्णय ह्याची नोंद घ्या. खेळाडूंनी काही बोलू नका विनंती असेल. पंचांचा निर्णय अंतिम आहे. एक धाव असेल डिक्लेअर झोन. यस एक धाव आली. धावून काढलेत पंच. एक धाव पंच. एक धाव धावून काढलेत. यस धावून काढलेली एक धाव बाईकच्या स्वरूपात जी आली. येणारे 14 बॉल आणि अजून 31 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका प्रहार जोरदार परंतु इथे मात्र तितपत लांबी नाही. आणि यावेळेस महत्वाची विकेट. एका धाव्याचा लालच करत असताना असं म्हणतात ना लालच बुरी बाला आहे तसंच करत असताना ही विकेट मात्र सॅक्रिफाईस झाली आहे. आणि महत्वाची विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस होत असताना शुभमला मात्र परतावं लागेल. इनाट नंबर 3 वरती आला. आता आपण पाहतोय अंकुश दादा यावेळेस बॅटिंग साठी आलाय. या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार स्वतः बॅटिंग साठी. चेहऱ्यावरती थोडीशी निराशाजनक जरूर आहे कारण की टीमची स्थिती सध्याच्या घडीला तशीच आहे. कारण की आता जर विचार केला तर येणारे 12 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. 14.00च्या सरासरीने ही मॅच मात्र पुढे ढकलण्याचं काम करावं लागेल. येणारे 12 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. 29 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल्स. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मिलिंद यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. एक जुना जाणता खेळाडू आहे. बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. यावेळेस पाहावं लागेल. ऑन साइडला पुल केलाय. एकच धाव मिळेल. निहालला आपण तिथे पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती या. हवेमध्ये प्रहार. इथे मात्र फटका फसलाय की काय. नो मास स्टँडिंग उधळलाय. 1-1 2-2 धावांनी काही घडणार नाहीये. काही बिघडणार नाहीये. जर सामना जिंकायचा असेल ना तर मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. यावेळी फटका फसलाय पाहावं लागेल. यस पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने. फलंदाज इथे मात्र परतोय. जड पावलाने इथे मात्र परतावं लागेल. खेळाडू तंबू मध्ये. फलंदाज इथे मात्र बॅक टू डक आउट. फलंदाज बाद. न्यू बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये दिनेशला आपण पाहतोय. एका बाजूला जर विचार केला तर एक संघ जाऊन फायनल मध्ये ज्यांनी प्रवेश केलाय आपण पाहतोय त्या अर्थाने टीजो टायगर्स थॉमस सरांचा संघ. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव. येणारे 9 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आहे. अंकुश भोसले यावेळेस फलंदाजी करतात. बॅकफुट लंपंच केला. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतात.
आता मात्र समीकरणमध्ये बदलाव. शेवटचा बॉल आहे, 1 to go. अजूनही 21 ते 22 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. ऑन साइडला पुल केला, एकदा वेगवण्यात आली. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता मात्र येणारे 6 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती चौकार इथे मात्र गरजेचं आहे. अविनाश यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आला, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस हवेमध्ये प्रहार केला. इथे मात्र 1 धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीने धावफलकामध्ये बदलाव होईल, परंतु या मॅच मध्ये काही बदलाव होणार नाहीये, कारण की येणारे 5 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये अजूनही. बॅकफुट लंब पंच केले, ऑन साइडला पुल केलंय. नशिबाची साथ इथे मात्र मिळत नाहीये. मेहनत परंतु करावी लागेल, मेहनत इथे मॅच मध्ये. आता मात्र येणारे 4 बॉल आणि 21 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 4 बॉल 21. यावेळी स्कोलवर टप्पाचा बॉल, इथे मात्र पाहावं लागेल. यस, 1 धाव कंप्लीट. येणारे 3 बॉल 20 धावांची गरज. पूर्णपणे मित्र म्हणेन यावेळी मॅच एका बाजूला झुकली की काय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो, चेहऱ्यावरती स्माइल अविनाश धारवेच्या, कारण की त्याचा बंधूचा संघ मात्र फायनल मध्ये पोहोचलाय. मोठी पार्टी जल्लोष नक्की 7-12 धाब्यावरती होईल, हे मात्र नक्की आहे. या विकेटचं मात्र पतन आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र येणारे 2 बॉल आणि 20 धावांची गरज या मॅच मध्ये. अविनाश आणि भावेश हे दोन्ही बंधू खुश आहे, चेहऱ्यावरती स्माइल आहे. रनर अप का विनर कोण ठरेल ते नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल का. शेवटचा बॉल आहे. विजयाच्या उंबरट्यावरती मास्टर सँडविच ब्लास्टर आज संघ जम पोहोचलाय. अक्षयच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माइल, खुशीचा माहोल जरूर आहे. चुकी केली होती, परंतु त्याचं परिवर्तन भरून काढलं ते गोलंदाजांनी. आणि आता मात्र सामना फिनिश झालाय, सामना जिंकलाय मास्टर सँडविच ब्लास्टरच्या संघाने. आणि जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन, आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. चला स्पीडअप करा, मेगा फायनल मॅच. जस्ट टॉस साठी लगेच या त्वरित. निखिल दादा आपल्या टीमचं कॅप्टन पाठवा.